आज गुरुपौर्णिमा. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण या दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलेलो आहोत. आज आषाढ पौर्णिमा. या आषाढ पौर्णिमेला व्यासमहर्षी यांचा जन्मदिवस. व्यासमहर्षी यांनी वेदांचं संकलन केलेलं आहे. महाभारत 18 पुराणे यांचं लेखन केलेलं आहे. व्यासमहर्षी यांना गुरूंचे गुरु मानले जातात. म्हणून या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा सुद्धा आपण असं म्हणतो. लक्षात घ्या, गुरु म्हणजे काय, गुरुचा अर्थ काय हे समजून घ्या. गु म्हणजे अंधार आणि अज्ञान, आणि रु म्हणजे प्रकाश आणि ज्ञान. आपण हा अर्थ समजून घेतला पाहिजे, प्रकाश आणि ज्ञान. गुरु गुरु म्हणजे तो जो आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो ना, तो गुरु. लक्षात घ्या, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. या ओळीमध्ये आपल्याला सांगितले आहे गुरु हा साक्षात परब्रह्म आहे. गुरु कसा आहे? साक्षात परब्रह्म आहे. गुरु हा फक्त आपल्याला पुस्तकी ज्ञान देत नाही, तर आपल्या जीवनातील आपल्याला जीवन कसं जगायचं, आपली नीतिमत्ता कशी पाहिजे आणि आत्मिक उन्नतीचा मार्ग दाखवतो. गुरु हा आत्मिक उन्नतीचा मार्ग दाखवतो आपल्याला. आपल्या जीवनात जगायचं कसं, आपली नीतिमत्ता कशी असली पाहिजे, हा आपल्याला गुरु हा मार्ग दाखवतो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. या गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून आपण समजून घेतलेले पाहिजे. लक्षात घ्या, आपण या ठिकाणी आधी गुरुशी वंदावे मग साधन साधावे. गुरु म्हणजे माळी पापड नाम घेता हातील पापड. गुरु म्हणजे आहे काशी साधी तीर्थ जयापाशी. तुका म्हणे जेथे गुरु चरण त्यांचे हृदय. हे संत लोक म्हणून गेलेले आहे. हे समजून घेतलं पाहिजे. आपण हा भाग समजून घेतला पाहिजे. लक्षात घ्या, आपण पाहिलं आहे द्रोणाचे आहे, एक लव्य, मुक्ताई, चांदेल असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरुप्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस आहे. आज या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ना आपल्या गुरुप्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यांची आज आपण या ठिकाणी त्यांची सेवा केली पाहिजे, पूजन केलं पाहिजे. गुरु हा असा दीपस्तंभ आहे, गुरु असा एक दीपस्तंभ आहे जो आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जात असतो. लक्षात घ्या, गुरु हा गोळासारखा आहे, याला पिळासारखे चिपळून राहा, म्हणजे तुमचं आयुष्य गोड झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. लक्षात घ्या, त्या माध्यमातून समजून घ्यावं. आपल्या जीवनामध्ये आनंद सर्वांनाच होता. प्रॉब्लेम ऋतू जसे बदलतात तसे उन्हाळा आल्यानंतर पावसाळा येतो, पावसाळा आल्यानंतर हिवाळा येतो. तसं सुख आल्यानंतर दुःख आहे. नाण्याला दोन बाजू आहेत, पण स्थिर राहण्याची गरज आहे. स्थिर राहण्याची गरज आहे. आपण
या दत्त महाराजांच्या दरबारामध्ये येतो. गुरुवार पौर्णिमा वारी करतो, पण इथे वेळेस आपण ते पाळतो का? आपण परमेश्वराला खूप मागतो, मागणी मागतो, म्हणायचं आमच्याकडे म्हणून मागतो. परमेश्वर तुम्हाला देणार सुद्धा आहे, पण एक वेळ तुम्ही तुमच्या स्वतःकडे झाकून पहा की आपण त्या पद्धतीने वागतोय का? म्हणजे आपण त्या पद्धतीने परमेश्वराला मागतोय ना, त्या पद्धतीने आपण वागतोय का याचा विचार करा. आपला आरसा समोर धरा. कारण की ज्या वेळेस आपण दुसऱ्याला मागतो ना, तर आपण स्वतःकडे पहिलं पाहिजे. ज्या पद्धतीने त्याच्या परमेश्वराची सेवा करा, भक्ती करा, नामस्मरण करा, तो परमेश्वर तुमच्या हातीला धावून येणारच आहे. आल्याशिवाय तो कदापि राहणार नाही, हे लक्षात घ्या. कारण तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हा बोध घेतला पाहिजे. लक्षात घ्या, या गुरुपौर्णिमेला आपल्या आयुष्यामध्ये अनेक गुरु आपल्याला भेटत असतात. ज्यांनी आपल्याला आपल्या जीवनाला आकार दिला, ज्यांनी आपल्या आचरणाला आदर्शाचा मुलामा चढवला, ज्यांनी आपलं जगणं, आपलं जीवन एक वेगळा अर्थ प्राप्त करून दिला, ते म्हणजे आपले सर्वप्रथम आपले आईवडील. आपले आईवडील हे सर्वप्रथम गुरु आहेत आपले. लक्षात घ्या, आपल्या मुलाला मुलीला ते लहानापासून चालण्यापासून बोलण्यापर्यंत आणि मोठा झाल्यापासून आपला मुलगा मुलगी ही समाजामध्ये ती कशी मोठी होईल, ती नावलौकिकला येईल, याचा प्रत्येक आईवडील हा प्रयत्न करत असतात. म्हणून सर्वप्रथम आईवडील हे आपले प्रथम गुरु आहेत. ते गुरु आपले शिक्षक शाळेच्या माध्यमातून, शाळेच्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या मुलांना मुलींना ते घडवत असतात, त्यांचं अस्तित्व निर्माण करत असतात. शिक्षक आपल्या मुलांना हे घडवत असतात, त्यांना एक समाजामध्ये एक स्थान मिळेल असे ते प्रयत्न करत असतात. एक शाळेय गुरु आणि तिसरी म्हणजे आपली आध्यात्मिक गुरु, जी आपली नौका पाण्यामध्ये अडकलेली ना, ती त्या समुद्राच्या पलीकडे नेणारे हे आध्यात्मिक गुरु असतात. अज्ञानात हे आध्यात्मिक गुरु आहेत. गुरुला खूप महत्व आहे. गुरुला खूप महत्व आहे, हे लक्षात घ्या, समजून घ्या. गुरुशिवाय ज्ञान नाही. कुणाकडून काय शिकायला मिळेल हे लक्षात घ्या. ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं ना, तर तो गुरुच असतो. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी दत्त महाराजांच्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर, दत्त महाराजांच्या दरबारात आल्याच्या नंतर आपण परमेश्वरापाशी आल्याच्या नंतर नतमस्तक व्हा, त्याची भक्ती करा, त्याची सेवा करा. अहो, तो परमेश्वर दत्त महाराज तुम्हाला मुलाबाळांना त्या संकटातून तुमच्या आयुष्याचं कल्याण केल्याशिवाय कदाचित तो राहणार नाही, हे लक्षात घ्या. या माध्यमातून सांगतो का आम्ही सांगणार आहात, पण आचरणात तुम्हाला आणायचं. ज्यावेळेस आपण आचरणात आणायला त्रास होईल, पण ते हळूहळू आचरणात आल्यानंतर ना, लक्षात घ्या, आपण स्वतःलाच आपली परिस्थिती बदल देणार आहे. आम्ही किती परमेश्वरीला आहे, तुम्ही परमेश्वरी भक्ती करणार आहे, गुरुवार पौर्णिमा निमित्ताने या ठिकाणी येणार आहे, पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शुद्ध शाकार होऊन पहा, परमेश्वराची नामस्मरण करा, भक्ती करा. अहो, तो परमेश्वर अहोरात्र तुमच्या संकटाला धावून आला नाही ना, सच धावून येणारच, हे लक्षात घ्या. या पौर्णिमेच्या माध्यमातून प्रण करा, प्रतिज्ञा करा. लक्षात घ्या, ज्या पद्धतीने आपण, लक्षात घ्या, ज्या पद्धतीने आपण देवाची पालखी फुलाने हाराने सजवतो, अहो त्या पद्धतीने तुम्ही भक्तीने आणि साधनेने देवाला सजवून पहा. तो मनाच्या अंतःकरणापासून त्याला नतमस्तक व्हा. तो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद निर्माण केल्याशिवाय करायला देणार नाही, हे लक्षात घ्या. ह्या गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून आपण गुरुचरित्रामध्ये खूप छान असा अध्याय आहे, 14वा अध्याय, तो आपण आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरु शिष्याचं नातं कसं असतं हे समजून घ्या. एक गुरुवर दत्त महाराजांचा विश्वास, पहिला विश्वास असला पाहिजे. आपण म्हणतो त्याला हे झालं, त्याला ते झालं. ज्यावेळेस आपण दुसरीकडे बोट लावतो ना, तेव्हा आपल्याकडे 4 असतात. त्याच्याकडे काय हे आपल्याला माहित नाही. माझ्याकडे ते माझा आहे, त्याचं ते त्याचं आहे, हे समजा. विश्वास, परमेश्वरावर विश्वास पाहिजे, आगाध विश्वास पाहिजे. लक्षात घ्या,
हा अध्याय आपण आज अध्ययन करण्यावर गुरु पौर्णिमेची निमित्ताने नामधारक शिष्यांनी एकाग्रपणे श्री गुरूंना प्रश्न केला. तो एकाग्री मनाने ऐका माऊलीनं. श्री गुरूंनी पोटाशूळ असलेल्या ब्राह्मणाच्या घरी पोटाशूळ असलेल्या ब्राह्मणावर प्रसन्न होऊन कृपा केली होती. प्रसन्न होऊन कृपा केलेली होती आणि त्या प्रसन्न होऊन कृपा केल्याच्या नंतर साईदेव ब्राह्मणाला ते श्री गुरु म्हणाले की तू जर माझी प्रिय आहे, तू माझा अत्यंत आवडतं भक्त आहेस. साईदेव ब्राह्मण साईदेव ब्राह्मणाला तू काय म्हणले, तू माझा अत्यंत आवडतं भक्त आहेस, तू जर माझी प्रीती आहे. समजून घ्या, हा साईदेव ब्राह्मण या साईदेव ब्राह्मणाला गुरुभक्ती ही चांगलीच आवडत होती. त्यामुळं श्री गुरूंना आनंद झाला. श्री गुरु आनंद झाल्याच्या नंतर श्री गुरु म्हणाले, श्री गुरूंना साईदेवांना म्हणाले, तू माझा आवडता भक्त होशील. आणि हे वचन ऐकून त्या साईदेव ब्राह्मणाने नमन केले, गुरूंना नमन केले आणि त्यांच्या पायी डोके ठेवले आणि पुन्हा पुन्हा त्यांनी विनवणी केली. पुन्हा पुन्हा सद्गुरूंना विनवणी केली. नतमस्तक झाला. ऐक्या शिष्या ऐक. पोटाशूळ असलेल्या ब्राह्मणावर आई शिष्या म्हणले की ज्याच्या घरी श्रीगुरू मिष्टाने घेतले ना त्याच्यावरती प्रसन्न झाले. मिष्टाने घेतले त्याच्यावरती प्रसन्न झाले व त्याला प्रसन्न झाले त्याला आशीर्वाद दिला. प्रसन्न झाले त्याला आशीर्वाद दिला. ते म्हणाले, तुझ्या वंशातील सर्व लोक भक्त होते, तुझ्या वंशातील सर्व भक्त होते. असं श्री गुरु म्हटल्यानंतर साईदेवांना आनंद झाला. आनंद झाल्याच्या नंतर साईदेव हा श्री गुरूंना म्हणाला, श्री गुरु तुम्ही आज्ञान असलेल्या माणसाला ते दिसत आहात, पण तुमचा महिमा वेदांनाही समजला नाही. वेदांनाही समजला नाही. तुम्हीच विश्वव्यापक असता. तूच ब्रह्मा विष्णू शंकर आहेस. तुझी माहिती तुमचा महिमा वर्णन करण्यासाठी आमच्याकडे एवढी शक्ती नाही. तो साईदेव ब्राह्मण गुरुला काय म्हणाला, तुमची वर्णन करण्यासाठी आमच्याकडे एवढी शक्ती नाही. मी एक मागणे मागतो, ते कृपामूर्त तुम्ही ते पूर्ण करावे. त्या साईदेव ब्राह्मणाने श्री गुरूंना विनवणी केली की श्री माझ्या वंशात सतत भक्ती राहावी, पुत्र पौत्रांना ही लोकात सुख लावावे आणि नंतर त्यांना सद्गती द्यावी. असं साईदेव ब्राह्मण श्री गुरूंना सांगू लागला आणि विनवणी केली. त्यांना विनवणी केल्याच्या नंतर साईदेव विनवणी केली आणि साईदेव म्हणला, मी ज्याच्या घरी नोकरी करतो ना तो यवन अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो आणि आता मला त्यासाठीच त्याने बोलवले आहे. हा साईदेव ब्राह्मण श्री गुरूंना सांगत होता. पण आता श्री गुरु तुमची भेट झाली आणि मला आता असं मला घेता कामा नाही. असं म्हटल्यानंतर श्री गुरूंनी त्याचं सर्व बोलणं ऐकून घेतलं आणि श्री गुरूंनी संतोषाने आपला हवाय हस्त त्याच्या मस्तकावर ठेवला. भिवू नको, चिंता करू नकोस, तू भिवू नकोस, भय सोडून तू त्या यवनाला भेटायला जा, असं श्री गुरु त्या साईदेव ब्राह्मणाला म्हणाले. म्हणाच्या नंतर तो यवन अत्यंत क्रूर होता, यामासारखा भयंकर होता. त्या साईदेवाला म्हणजे बिंदास जा त्याच्या. आणि श्री गुरु ते साईदेवांना म्हणाले, तुझ्या वंशातील सर्व भक्त होती, तुझ्या वंशातील सर्व भक्त होती, तुझ्या वंशात सर्व दीर्घायुष्य लागेल, सुख लागेल, तुझ्या सर्व वंशांना दीर्घायुष्य सुख लागेल, संतती आणि संपत्ती समाधानी होती. असा सद्गुरूंचा आशीर्वाद त्यांनी प्राप्त केला. साईदेवांना असा वर प्राप्त करून तो साईदेव ब्राह्मण त्या यवनाला भेटायला गेला. त्या यवनाकडे गेल्याच्या नंतर यवन हा यमासारखा भयंकर होता आणि हा साईदेव ब्राह्मण त्या यवनासमोर जाताच तो यवन अग्नी ज्वाळेसारखा लालीला झाला. तो क्रोधाने संतप्त होऊन तोंड फिरून घरामध्ये निघून गेला. त्यातून तो घरामध्ये निघून गेला. निघून गेले त्या
त्या घरात निघून गेल्याच्या नंतर हा सायदेव ब्राह्मण भयाने चकित झाला. त्याचा अवतार पाहून हा भयाने चकित झाला आणि मनामध्ये म्हणू लागला, गुरुचं स्मरण करू लागला. मनामध्ये म्हणू लागला, वाढीला राहणार ती आम्हीच्या वाढीला जाईल का? तसंच ज्यावर गुरुकृपा होते त्याला दुष्ट काय करणार? दुर्गुणाच्या पिल्लांना सर्व कधी मिळतो काय? त्या पद्धतीनेच ज्याच्यावर गुरुकृपा होते ना त्याला कशाचीही भय नसते, त्यांनी भय सोडलेलं असते. आणि ज्यामध्ये सिंहाला हत्ती कधी खातो का? नाही. त्यामध्ये ज्यावर गुरुकृपा होते त्याला कधी काळाचे भय नसते, कधी काळाचे भय नसते. ज्याच्या अवधात गुरुचे स्मरण असते ना त्याला दुष्ट तरी काय करणार? म्हणून दुष्ट काय करणार आणि ह्या दुष्ट काय करणार? त्या पद्धतीने हा सायदेव ब्राह्मणाला मुळात मरणाचीच भय नव्हती. तिथं आपृतूचे भय कुठून असणार? ज्याला मरणाचेच भय नाही त्याला दुष्ट यवन काय करणार? लक्षात घ्या. आणि ज्यावर गुरुकृपा होते त्याला मुख्य यमाचेच भय नाही. लक्षात घ्या. त्या पद्धतीने समजून घ्या. आणि तो जो यवन होता तो तोंड फिरून घरामध्ये गेला. घरामध्ये गेल्याच्या नंतर त्या यवनाला अचानक झोप येऊ लागली आणि झोप आल्याच्या नंतर त्याचं शरीर भान नाहीसे झाले. त्या यवनाचे शरीर भान नाहीसे झाले. त्याला त्याच्या हृदयाची अचानक आग होऊ लागली. आग होऊ लागल्यानंतर तो जागा झाला आणि त्याला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. त्याला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या आणि तो अर्धवट त्याला स्मरण होते, विस्मरण होते. त्याला असं वाटत होतं कुणीतरी विप्र आपल्या अंगाचे दचके तोडत आहे. तसा त्या यमुनाला काय वाटत होतं की माझं कुणीतरी अंगाचे दचके तोडतंय असं त्या यमुनाला वाटत होतं. पण त्याला त्या यमुनाला ध्येयभान झाले आणि तो जागा झाला. त्याला स्मरण झाले की ब्राह्मण आपल्याला बाहेर भेटायला आलेला आहे. तो जो ब्राह्मण यवन आहे ना तो धावत बाहेर आला आणि त्या ब्राह्मणाच्या पाया पडला आणि म्हणाला, तूच माझा स्वामी आहेस, तूच माझा स्वामी आहेस. तुला इथे कोणी बोलवलं? तू इथे कशासाठी आलेला आहेस? परत जा. त्या यवनाने त्या ब्राह्मणाला त्याचा आदर तिथे केलं, त्याचा सत्कार केला आणि त्याला आनंदाने परत पाठवलं. गुरुने त्याला सांगितलं होतं तुला तो आनंदाने माहिती परत पाठवेल. आणि त्याच पद्धतीने या सायदेव ब्राह्मणाला यवनाने आनंदाने परत पाठवलं आणि तो ब्राह्मण आनंदाने आपल्या शीघ्र गावी परत आला. ज्या ठिकाणी आपले गुरु वासक्षेत्र गंगादेवी त्या ठिकाणी होते ना त्या ठिकाणी श्री गुरूंचे दर्शन घेण्यासाठी हा सायदेव ब्राह्मण त्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर श्री आपल्या गुरूंच्या चरणाशी तो नतमस्तक झाला. त्यांनी आपल्या गुरूची स्तुती केली आणि स्तुती केल्याच्या नंतर आपल्या गुरूची त्यांनी स्तुती केली आणि घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. श्री गुरूंनी सर्व ऐकून घेतलं. सर्व गुरूंनी ऐकून घेतलं, ठीक आहे. आणि श्री गुरु त्या सायदेव ब्राह्मणाला सांगू लागले की आता मला दक्षिण क्षेत्रातील काही क्षेत्र पाहण्यास जावं लागणार आहे. दक्षिण क्षेत्रातील ठिकाणी मला काही क्षेत्र पाहण्यास जावं लागणार आहे. असा सायदेवाला श्री गुरु म्हणाल्यानंतर श्री गुरु म्हणाले, अहो तुम्हाला मी आता कदाचित थोडी सुद्धा सोडणार नाही, तुम्हाला मी विसरणार नाही. भवसागरातून तारणारे तुम्हीच आहात. भवसागरातून तारणारे तुम्हीच आहात. भक्त वसल अशी तुमची कीर्ती आहे. सायदेव ब्राह्मण काय म्हणला, भक्त वसल अशी तुमची कीर्ती आहे असं सायदेव सांगू लागला. त्याबरोबर ते म्हणाला, आता आम्ही हे ब्रिज सोडणे योग्य आहे का? आणि तुमच्यावर आता येणार, तुम्हाला आज क्षणभर मी सोडून आता मी राहणार नाही असं ते गुरूंना सांगू लागला. गुरूंना त्यांनी विनवणी केली. गुरु प्रसन्न होऊन त्याला
आशीर्वाद दिला की तू सुखी होशील, तुला कशाचीच कमतरता होणार नाही. तो आशीर्वाद दिला. पण तो काय म्हणला, मी तुमच्याबरोबर येणार. पण आशीर्वाद दिल्यानंतर तिगुरु त्याला असेही म्हटले, 15 वर्षांनी मी पुन्हा येईल. तू पत्नी, पुत्र, पौत्र, पती सहित, पत्नी सहित तुम्हाला भेट, तेव्हा तुम्हाला दर्शन देईल. आणि या ठिकाणी तुमच्या गावाजवळ गुप्त रूपात राहणार आहे. काही कार्य करू नको म्हणजे असे साईदेवाला गुरु सांगू लागले. आणि आता मला दक्षिण तीर्थक्षेत्र पाहण्यात जाणे आवश्यक आहे असं म्हटलं नाही. त्यांनी साईदेव मामांची साईदेवाला भेटले आणि त्या ठिकाणी ते निघाले. त्या ठिकाणी निघाल्याच्यानंतर ते वैजनाथला आले. येता येता सर्व तीर्थक्षेत्र वैजनाथला आल्यानंतर सर्व शिष्यासहित ते क्षेत्र पाहत वैजनाथला आले आणि त्या ठिकाणी गुप्त रूपाने राहिले. ज्या ठिकाणी त्या वैजनाथच्या त्या ठिकाणी गुप्त रूपाने राहिले. लक्षात घ्या, हा मागचा बोध समजून घ्या. जर मी मगाशी म्हणलो होतो, जर तुमची निष्ठा, तुमची श्रद्धा, विश्वास अटळ असेल ना, अशक्य गोष्ट शक्य होते. फक्त विश्वास पाहिजे. कसं असं परमेश्वर विश्वास अटळ असेल ना, निष्ठा अटळ असेल ना, त्याबद्दल ह्या साईदेव म्हणण्याचं होतं. आपल्या गुरुवर अखंड श्रद्धा भाव होता. तो यौवन असून सुद्धा त्याला आनंदाने त्याने परत पाठवलं. पण ही लीला कुणाची? या परमेश्वराची. लक्षात घ्या, सर्व काही लक्षात घ्या, आनंद हा मिळू शकत नाही. हा परमेश्वराच्या दरबारामध्ये आल्यानंतर तो आनंद मिळतो ना, होतच नाही. त्यामुळे सर्व या ठिकाणी प्रतिज्ञा करा की आपण या परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊ, त्याच्या चरणाची सेवा करू, त्याची भक्ती करू, नामस्मरण करू आणि आपल्या जीवनात, तुमच्या जीवनात आनंद निर्माण, तुमच्या जीवनाचा उद्धार करायचा देऊ. तर महाराजांनी उद्धार केल्याशिवाय त्याला कधी राहणार नाही. हे समजून घ्या, लक्षात घ्या. आज गुरुपौर्णिमा हा बोध घ्या. परत एकच सांगतो की सर्व काही तुम्हाला आचरण करायचं आहे. आम्ही किती सांगू, तुम्ही जेव्हा आचरण आहात ना, तेव्हा तुम्हाला तो बदल ऑटोमॅटिक दिसेल. आणि बदल झाल्याशिवाय राहणार नाही. अनुभूत पहा, परमेश्वर विश्वास ठेवा, त्याची सेवा करा, भक्ती करा आणि आपल्यात बदल करा. हळूहळू बदल केल्याने तुमच्या जीवनाचंच कल्याण होणार. हे लक्षात घ्या. निमित्ताने एक प्रतिज्ञा करा. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक प्रतिज्ञा करा. आज गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेचं आपलं अन्नदान आहे ना, आपले श्री निखिल बाळकृष्ण यादव, राहणार पुणे, हडपसर, भेठाईने या गुरुपौर्णिमेचं जे संपूर्ण अन्नदान या यादव साहेबांनी केलेलं आहे. हे तिसरं अन्नदान आहे त्यांचं गुरुपौर्णिमेचं. ही तिसरी गुरुपौर्णिमा आहे. आज गुरुपौर्णिमेचे अन्नदाते श्री निखिल बाळकृष्ण यादव, निखिल बाळकृष्ण यादव यांनी या पौर्णिमेचे अन्नदान केलेलं आहे. तर रक्त महाराज आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुखी आणि समाधान असे टाळ्यावरून आशीर्वाद द्या. अशीच सेवा त्यांची घडत राहू अशी त्यांची प्रार्थना. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा
वारी शनिवार रक्षाबंधन पौर्णिमा आहे. लक्षात घ्या. आणि आपण या दत्त महाराजांना हाक मारायचे. दत्त महाराजांचा जयघोष करायचा आहे. त्यांच्या चरणी आपण आवाज द्यायचा आहे. आपली हात त्या परमेश्वरांवर पोहोचली पाहिजे. सर्वांनी हात वर करा. त्याच्या मागे श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्ता. 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 श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्ता.
Hey